मला माफ करा. या प्रकरणात मला सतत खोटं बोलावं लागतंय आणि अनयशी खोटं बोलावं लागतंय. ह्याचंच सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. मला माहितीये मी काहीही चुकीचं करत नाहीये. माझ्या मनात चांगलाच उद्देश आहे. एका आईची मुलाला भेटण्यासाठी जी तगमग चाललीये ती दूर करण्यासाठीच मला खोटं बोलावं लागतंय. फक्त अनयला मी आता काहीच खरं सांगू शकत नाही. ह्याचंच वाईट वाटतंय. मला त्याच्यासमोर खोटं बोलण्याची ताकद दे. माझे शब्द अडखळणार नाहीत ह्याची काळजी घे. आणि माझ्या या सगळ्या प्रयत्नानंतर सगळं ठीक होऊ देत देवा. तथास्तु. इतकं मन लावून काय मागत होतीस देवाकडे? नाही, तू जे काही मागतेस ना ते तुला नक्कीच मिळेल. का माहितीये? कारण मी तथास्तु म्हटलंय ना. आणि पती हा परमेश्वरच असतो ना. इतकं मन लावून काय मागत होतीस? मलाही सांगण्यासारखं नाहीये का? पती हा परमेश्वर असतो ना, त्यालाही मनातलं कळायला हवं. जसं देवाला भक्ताच्या मनातलं कळतं. आणि देवाकडे आपण जी काही इच्छा मागतो ती पूर्ण झाल्याशिवाय कोणालाच काही सांगायचं नसतं. माझी ही इच्छा पूर्ण झाली की सगळ्यांनाच कळेल. मला नाही जाणून घ्यायचंय की तू देवाकडे काय मागत होतीस. कारण मला माहितीये की ते वेळ आली की तू मला सांगशीलच. मी खरं तुला सॉरी म्हणायला आलो होतो. मी मगाशी उगाच चिडलो तुझ्यावर. तुझी बाजू मांडायची तुला संधीच दिली नाही. ते गुंडप्पा दादा आले आणि म्हणून मला खरं काय ते कळलं. नाहीतर जाऊ दे नाना, नको तो विषय. खूप उशीर झाला, आता झोपायला जाऊया. औषधी वाट बघत असतील माझी. किती शांत झोपलाय नाही. सगळ्या घराची आऊसाहेबांची जबाबदारी मी घेते म्हणून निर्धास्त असतो तो. पण त्याला काय माहिती की त्याच्याशी खोटं बोलून या जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागतात. अनय मला कधी विचारणार नाही. पण उद्या खरंच मधू भेटला आणि त्याला या घरात आणायचं झालं तर मी अनयला काय सांगू? अनय ते सगळं सहज मान्य करेल का? आऊसाहेबांना नेहमी आईच्या जागी पाहत आलाय तो. दोघांचाही एकमेकांवर खूप जीव आहे. मग मधूबद्दल खरं काय ते कळलं तर तो आऊसाहेबांवर तेवढंच प्रेम करेल. मला माहिती आहे ना की खोटं बोललेलं तुला नाही आवडत. पण यावेळी तरी माझा नाईलाज आहे. मला समजून घेशील ना? हॅलो. मला वाटतं की मधूविषयी तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. आणि ही काय वेळ आहे का कोणाला फोन करायची? मिळाली ना माहिती? मला काय करायचंय त्याच्याशी? हा माझा घरचा प्रॉब्लेम आहे. मी बघीन काय करायचं ते. भ्रमात राहू नका. तुम्हाला जर मधूपर्यंत पोचायचं असेल तर ते माझ्या करवीत जावं लागणार. माझ्याशिवाय तुम्ही मधूला भेटू शकत नाही. आणि त्याचा मार्ग माझ्या घरातून जातो. तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. तुम्हाला त्याच्याविषयी काही माहिती नसेल ना तर हरकत नाही. तरी मी घेऊन जाईन तुम्हाला त्याच्यापर्यंत. पण तुम्ही माझ्या घरी आलात तर मी वाट पाहतोय तुमची. See you soon. Bye. सुमित्रा गेली तरी वाड्याची दारं का वाजतायत? ती परत तर नाही आली ना? नाही, असं कसं होऊ शकतं? नॉट पॉसिबल.
मग दार उघडं कसं? नोकर, एक नंबरचे आळशी लोक, दार बंद करायला विसरलेत. रेवा, ही कुठे चालली आहे? नक्कीच काहीतरी घोळ आहे. लास्ट टाइम पण कुणाला न सांगता गेली होती आणि आताही चालली आहे. तिला गुंडप्पाने वाचवलं होतं, आता कसे वाचवणार? रेवा, आता बघा नाही तुझं काय करतो. सर, हा फुलांचा गुच्छ मागवला होता ना? हो, ठेव. पण सर, इतक्या रात्री घरी येणार तरी कोण आहेत? तुला आल्यानंतर कळेल. बरं, तू सगळी तयारी करून ठेवलीस ना? हो. हे बघ, या पाहुण्याला काही सुद्धा कमी पडता कामा नये. जा. आओगे जब तुम ओ साजना, अंगना फूल खिलेंगे. रेवा रेवा रेवा, तुझी वाट पाहण्यात पण किती आनंद आहे ग. तू आज येणार, मला खात्री आहे तू आज नक्की येणार. अरे बा, तुला यावंच लागणार. तुला मधूचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला माझ्याकडेच यावं लागणार, कारण माझ्याशिवाय मधूचं सत्य कोणालाही माहीत नाहीये. रेवा, तू कुठे आहेस? तू माझ्याकडे यायचं सोडून तू कुठे गेलीस? मला माहिती आहे रेवा, तू शांत बसणार नाहीस. इथे मला काहीतरी पुरावा मिळायलाच हवा. आऊसाहेबांचे जुने पेपर्स, मधूच्या शाळेची एखादी रिसीट, असं काही जरी सापडलं ना तरी मी त्याचा माग काढत मधूपर्यंत पोचायचा प्रयत्न करेन. आऊसाहेबांना जुनी कागदपत्र सांभाळून ठेवायची सवय आहे. ह्याचाच मला फायदा होऊ शकतो. हे घ्या मॅडम, या आणखी फाईल मिळाल्या आऊसाहेबांचं नाव असलेले. इतक्याच फाईल आहेत. थँक्यू सो मच दादा. आणि खरंच सॉरी, मी तुम्हाला रात्रीचं उठवलं उगाच, पण तुम्ही जा आता, माझं काम झालंय. असं कसं मॅडम, मी थांबतो ना. तुम्हाला इथे एकटं टाकून गेलं तर आणे साहेब ओरडतील मला. मी थांबतो बाहेर, तुम्ही करा तुमचं काम. बर. या पेपर्समध्ये पूर्वी कधीही न ऐकलेल्या गावांची, NGOsची यादी आहे.
ज्यांना हौसेत डोनेशन देत होत्या, हे जर गुंडप्पा दादांना दाखवलं ना तर नक्कीच काहीतरी माहिती मिळू शकेल. मला काहीतरी पुरावा सापडू देत, ज्यामुळे मी मधूला विश्वजितच्या मदतीशिवाय शोधू शकेन. त्याला मधूबद्दल आधीच इतकी माहिती होती तर तो कधीच कसं काही बोलला नाही. नुसत्या मधूच्या आशेवर राहून भागणार नाहीये. तो नाही भेटला तरी काहीही करून मला आऊसाहेबांना बरं करायचंच आहे. आधी सेल स्विच ऑफ करते. रेवा, तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला माझ्याकडेच यावं लागणार. तुझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तू आज आली नाहीस, ठीक आहे, पण कधी ना कधी तुला माझ्याकडेच यावं लागणार. आणि तू येशील, मी तुला चांगलं ओळखतो. तू एका गोष्टीच्या मागे लागलीस की ती पूर्ण झाल्याशिवाय तू त्याचा माग सोडत नाहीस. रेवा, तुझी हीच सवय मला खूप आवडते. कमाल आहे, घरात शोधलं तरी रेवा कुठे दिसतच नाहीये. या घराची आदर्श सून कुठे गेली असेल? काल रात्री बाहेर पडली, अजून परत आली नाही. मला काय फरक पडतो. पण जर ही गोष्ट अनयला कळली तर किती मजा येईल ना. रेवा, 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 काय झालं जी? गुंडप्पा दादा, रेवा रात्रभर आऊसाहेबांच्या खोलीत होती ना? कुठे आहे ती? मी मगासपासून हाका मारतोय. ते रात्री उशीर झाला ना, झोपले असतील. उठले की येतील बघा. अने, काय झालं? सगळं ठीक आहे ना? घे, आज माझ्या हातचं टिफिन घेऊन जा. आता रेवाच्या हातचं टिफिन मिळेल की नाही खुणाच ठाऊक. काय बडबडतेस तू रोमिला? नाही म्हणजे रेवा परत आली नाही ना, म्हणून म्हंटलो. रेवा घरात नाहीये? हो, तुला माहित नाही? काल रात्री घराबाहेर पडताना मी तिला बघितलेलं, पण मी विचारणारच होते की तू कुठे जातेस, तर ती लगबगीने निघून गेली. मला वाटलं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून कुणाला काही बोलली नसेल. रॉमला का ज्या गोष्टीतलं कळत नाही त्यातलं बोलू नये बघा माणसानं. अहो, पूजेसाठी फुलं आणायला बागेत गेले असतील बघ. हो, रात्रभर बाहेर राहून पवित्र राहिली असेल ना तू. तोंडावर रोमिला, वाटेल ते काय बडबडतीयस? माझ्यावर का रागवतोयस? हवं तर फोन करून बघ तिला. काय झालं? लागत नाहीये ना फोन? बंदच असणार. काही गोष्टी रात्रीच्या अंधारात लपूनच करायच्या असतात. पुन्हा एकदा सांगतोय, तोंडावर रोमिला. माझ्यावर का चिडतोयस? तुझा खूप विश्वास आहे ना तिच्यावर, मग तुला सांगून का नाही गेली ती? मी स्वतः पाहिलंय तिला चोरून बाहेर जाताना. रॉमला का तुम्ही प्लीज मला शिकवू नका. त्यापेक्षा तिला कसं वाचवायचंय ना ते बघा. आणि तुम्ही नेहमी रेवाची साईड घेता. आज तुम्ही तिला कसं वाचवताय ते बघूया आपण. हे घ्या, आली तुमची रेवा रात्र पाळी संपून. कुठे गेली होतीस तू? त्यांच्याकडे बघू नकोस. रेवा का आऊसाहेबांसाठीच तुमची सगळी धडपड चालली आहे मला माहिती आहे. हो, पण मी आधीच सांगितलं होतं की हे वादळ आहे, याला घरात आणू नका म्हणून. इतकं काय महत्वाचं काम होतं ग की रात्रभर करावं लागलं तुला? गप्प बस रोमिला.
तिला गप्प करण्याआधी तूच का नाही सांगून टाकत कुठे गेली होतीस ते? आणि मला का नाही सांगितलंस? काय चाललंय तुझं? असं का वागतेस तू? मॅडम, तुमचा फोन ऑफिसमध्येच राहिला होता. म्हणजे तुला असं म्हणायचंय की रेवा रात्रभर ऑफिसलाच होती? हो, रात्रभर काम करत होत्या त्या. सकाळी उशिरा त्यांचा डोळा लागला म्हणून मी उठवलं नाही. परत आलो तर या फोन विसरून घरी निघून आल्या होत्या, म्हणून फोन द्यायला आलो. रेवा फोन घे तुझा. अजून काही प्रश्न विचारायचे का? जाऊ मी आता? रेवा, काय चाललंय तुझं? गेले 4-5 दिवस किती विचित्र वागतेस तू. आणि मला सांग, तुझं ऑफिसमध्ये एवढं काय काम होतं नक्की? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वासाचा प्रश्न नाहीये रेवा. फक्त तू जे काही करतेस ते मला का सांगत नाहीस? म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही? शब्दात पकडू नकोस. हे बघ ना, मी तुला तर एवढंच सांगते की मी जे काही करते ते चुकीचं नाहीये. एवढंच महत्वाचं नाहीये का तुझ्यासाठी? घे ना तो फोन. नाही, लोनसाठी करतायत उगाचच. विश्वजितचा फोन आहे. हा सर, बोला. कधी येते ऑफिसला? लवकर या, मला महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. मी येतो, पण त्याआधी जरा मला ऑफिसमध्ये एक काम आहे, ते करून येतो. ठीक. मला जायला हवं. विश्वजितला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे माझ्याशी. काल आला नाहीत तुम्ही? माझं तुमच्याकडे काहीही काम नाहीये आणि तुमच्याकडून मधूबद्दल माहिती मिळेल अशी गरजही वाटत नाही मला. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? हा माझ्या घरचा प्रॉब्लेम आहे. मी बघून घेईन कसा सोडवायचा आहे ते. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि हो, काही काळजी करू नका. अनयला याबद्दल मी काहीही सांगणार नाही. आणि तुम्हाला खरंच काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कधीही माझ्या घरी येऊ शकता. माझ्या घराची दारं तुमच्यासाठी सदैव उघडी असतील.